तर या फिश टँक्सबद्दल बोलायचं झालं तर खूप सारे अप्रिशिएशन्स मिळाले काल 1 महिन्यामध्ये. चांगली ग्रोथ झाली आहे करून, कारण का तुम्ही आपले चॅनल्सला, यूट्यूबला आणि इन्स्टाला किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपला व्हिडिओज बघितला असेल. मयूर सरांशी काल 1-1.5 तास या टँकबद्दल मी डिस्कशन करत होतो. तर त्यांच्याकडनं सुद्धा खूप साऱ्या टिप्स मिळाल्या आणि खूप सारं अप्रिशिएशन्स मिळालं. त्यांनी मला 2 महिन्याचा टायमिंग दिला की, आणि त्यांनी मला काही टिप्स दिल्या, तर त्याच्यामध्ये पण मी याच्यामध्ये चेंजेस करणार आहेत त्यांच्या गायडन्सनुसार. तर आता आपण बघायचं की त्यांच्या गायडन्सनुसार सुद्धा याच्यामध्ये किती काय फरक पडतो, इफेक्ट पडतो, कारण का लेजंड्स आर लेजंड्स. तर आपल्याला ॲक्च्युली मला हा व्हिडिओ बनवायचं रिझन असं आहे की एक चॅलेंज होती की वसई विरारमध्ये कोण टिश्यू कल्चर प्लांट्स करत नाही, आणि मी ते सक्सेस करून दाखवण्याचा प्रयत्न केला. अजून असं मी बोलू शकत नाही की आपण सक्सेस झालो आहे, पण ज्यांना कोणाला हायटेक टिश्यू कल्चर प्लांट्समध्ये एक हॉबी आहे, म्हणजे त्यांना जर करायचा असेल तर नक्कीच तुम्ही मला DM करू शकता किंवा शॉपला येऊन व्हिजिट करू शकता. आणि हा टँक मी शॉपमध्ये नाही बनवला, हा टँक आम्ही माझ्या स्वतःच्या घरी बनवला आहे. त्याचं रिझन असं आहे की इथे आपण टेम्परेचर मेंटेन करू शकतो. हा टँक 24/7 हा AC मध्ये असतो, 22 डिग्रीजमध्ये त्याला आपण मेंटेन केलं आहे. त्यामुळे मी हा शॉपमध्ये नाही ठेवू शकत, कारण का शॉपमध्ये आपल्याला ACचं तिथे कनेक्शन किंवा आपण AC तिथे केली नाही, तर येणाऱ्या काळामध्ये आपण ते पण प्रोव्हिजन करून घेणार आहेत ACचं वगैरे, कारण का हे सगळे सेटअप्स तुम्हाला लाईव्ह शॉपमध्ये बघायला मिळतील. तर एंड ऑफ द व्हिडिओज सांगायचं तात्पर्य हे आहे की आपण टिश्यू कल्चर प्लांट्समध्ये सुद्धा आता आपण ग्रोथ म्हणजे करायला सुरुवात केली आहे, आणि जेवढं मी नॉलेज घेता येईल तेवढं नॉलेज घेईन आणि तुमच्याबरोबर शेअर करीन. तर नक्कीच तुम्ही साईजचा फिश टँकवाला यूट्यूब चॅनल, इन्स्टा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्कीच जॉईन व्हा, आणि नक्कीच जे पण आपल्याला मला जेवढं नॉलेज असेल किंवा मला जेवढं नॉलेज मिळेल ते नॉलेज शेअर करायचा प्रयत्न तुमच्यावर करेन. थँक्यू.